नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या इन्शुरन्सचा क्लेम रिजेक्ट होतोय तर रिजेक्ट का होऊ शकतो आणि त्याच्या मागचे काय काय कारण असू शकतात जेणेकरून क्लेम रिजेक्ट होतो आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय किंवा नवीन इन्शुरन्स विकत घेताय त्यावेळेस काय काय गोष्टी आपल्याला योग्य पद्धतीने देणे गरजेचे आहे की जेणेकरून आपला क्लेम रिजेक्ट झाला नाही पाहिजे. तर चला टाइमपास न करता वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर सर्वात प्रथम सर्वच लोक बऱ्याचदा हीच चुकी करतात, खोटी किंवा अपूर्ण माहिती देतात. आता खोटी माहिती काय देता, समजा की तुमचं उत्पन्न किती याची माहिती पण खोटी देतात, त्याला ITR वगैरे काही जोडत नाही किंवा ITR मध्ये पण कमी दाखवलेली असते. दुसरी गोष्ट सवयी. सवयी म्हणजे कसं, जसं की कुणी दारू पितोय, चेन स्मोकर आहे किंवा रेग्युलर दारू पितोय किंवा पूर्वापारपासूनच त्या व्यक्तीला आजार आहे, तर अशा कंडिशन मध्ये पण तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या माहितीनुसार, जुन्या माहितीनुसार तुम्ही जर अपूर्ण किंवा खोटी माहिती असेल तर तुमचा क्लेम रिजेक्ट केला जाऊ शकतो. दुसरी आहे पॉलिसीची मुदत संपली असल्यास. आता ही पॉलिसी कशी आहे की लाईफ इन्शुरन्स तुम्ही किती दिवसासाठी घेताय. जर टर्म इन्शुरन्स, प्युअरली टर्म इन्शुरन्स घेत असाल तर 899 रुपये दर महिन्यापासून सुरू आहे. त्याच्यामध्ये 1,70,00,000 कव्हर तुम्हाला मिळतोय. ओके. जर तसं नसेल घेत तुम्ही आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट रिलेटेड लाईफ इन्शुरन्स घेत असाल तर त्यावेळेस त्याचे वेगवेगळे टर्म्स असतात. म्हणजे पहिले 10 वर्ष करता किंवा पुढील 25 वर्ष करता अशा प्रकारे असतात. मग अशा कंडिशनला त्या पॉलिसीमधली जी जर तुमची मुदत संपलेली असेल तर पहिले 10 वर्ष संपलेले किंवा नंतरचे 25 वर्ष संपलेले किंवा काही वेळेस ती थ्रू आउट प्लॅन चालू राहते, म्हणजे 30-35 वर्ष ती चालू असते आणि त्यावेळेस तुम्ही पैसा नाही भरलाय तरी ती चालूच असते. परंतु जर तुमची पॉलिसीची मुदत संपलेली आहे, म्हणजे ती कम्प्लीट मॅच्युअर झालेली आहे किंवा बंद झालेली आहे, अशा कंडिशनला तुम्ही जर क्लेम दाखल केला तर तो नाकारला जाऊ शकतो. ओके. आता तुम्हाला पॉलिसी जर काढायची असेल, काही अडचण असेल तर इकडे माझा नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, माहिती घेऊ शकता, पर्सनल तुमचा फायनान्स मॅनेज करू शकता. तिसरी गोष्ट आहे हप्ते वेळेवर न भरल्यास. बऱ्याचदा असं होतं की आपण ग्रेस पिरियड देतो. ओके. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की जर तुम्ही हप्ते वेळेवर नाही भरले तर तुमच्या लाईफ इन्शुरन्स सोबत काय होतं. बऱ्याच जणांना असं समज आहे ते डायरेक्टली लॅप्स होते किंवा माझ्याकडे आज माझा हप्ता होता 10 तारखेचा परंतु मला 12 तारखेला पैसे आले तर मी भरले नाही, माझी पॉलिसी लॅप्स होईल का. तर तशी कुठल्याही प्रकारे लॅप्स होत नाही. याच्यासाठी तुम्हाला एक पिरियड दिला जातो. ओके. पुढचे पैसे भरण्यासाठी. मग त्या वेळेत गरजेचं आहे की तुम्ही तुमचे हप्ते वेळेवर भरा आणि ते जर वेळेवर नाही भरले तर तुमची पॉलिसी लॅप्स होऊ शकते. आणि जर तुमची पॉलिसी लॅप्स झालेली आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही क्लेम मागत आहे तर कंपनी दावा ऍक्सेप्टच करणार नाही, स्वीकारणारच नाही. आणि स्वीकारला तरी ती रिजेक्ट करेल. काय म्हणेल की तुम्ही हप्ताच वेळेवर भरलेला नाही किंवा तुमचं सुरूच झालेला नाहीये पूर्ण व्यवहार, तर मग आम्ही तुम्हाला क्लेम कसा द्यावा. त्यानंतर जर दाव्याशी संबंधित आवश्यक कागदपत्राची जर कमतरता आहे, फॉर एक्झाम्पल मृत्यू होतोय, ऍक्सिडेंटल डेथ होती, तर अशा वेळेस लागतं मृत्यू प्रमाणपत्र, वैद्यकीय रिपोर्ट लागतो, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट लागतो, त्याच्यानंतर पॉलिसी डॉक्युमेंट्स पण लागतात, जेणेकरून तुमचा दावा पूर्णपणे व्यवस्थितपणे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटवर आले पाहिजे, जो नॉमिनी त्याच्या, बरोबर ना. मग अशा वेळेस काय होतंय की जर काही कागदपत्र कमी असले किंवा कंपनीला ते कागदपत्र पाहिजे परंतु तुमच्याकडे मेन कागदपत्रच नाही, तर मग अशा वेळेस काय होतं की क्लेम तुमचा अडवला जाऊ शकतो. म्हणजे तो पास होणार नाही अशी गोष्ट नाहीये, तुम्ही कागदपत्र दिलेत ना तो पास होईल, परंतु तुमच्याकडे कागदपत्रच नाहीये, मग कुठल्या आधारे तो पास करायचा ना. या गोष्टीमुळे जेव्हा ऍक्सिडेंटल डेथ होते किंवा नॅचरल डेथ होते तर या संबंधित सगळे डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची की बरेच जण हे प्लॅन करतात परंतु त्यांना माहित नसतं की जर स्वतःवरून मृत्यू, म्हणजे कसं सुसाईडच्या प्रकरणात जर लोक काय करतात की 1 करोड 2 करोड 5 करोडचा विमा काढतात स्वतःचा आणि त्यांच्या मागे ऑलरेडीच भरपूर सगळे कर्ज किंवा इतर गोष्टी असतात, मग ते इंटेन्शनली विमा काढतात आणि मग वर्षभराच्या आत जर सुसाईड झाली तर अशा वेळेस तुमच्या आत्महत्येमुळे मृत्यूचा दावा नाकारला जातो.
तर आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की सर मी पहिल्या वर्षी नाही फाशी घेत, दुसऱ्या वर्षी घेतो, माझ्या कुटुंबियांना क्लेम मिळेल का? मित्रांनो, हात जोडून विनंती, सुसाईडचा विचार सुद्धा मनात आणू नका. तुम्ही थोडेसे कष्ट अधिक घेतले तर थोडंसं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्ही आहे त्या कर्जातून निघू शकता आणि व्यवस्थितपणे तुमची जिंदगी तुमच्या नॉमिनी सोबत, तुमच्या कुटुंबियासोबत घालवू शकता. त्याच्यामुळं आत्महत्येचे विचार आणूही नका आणि त्या कारणासाठी कुठली पॉलिसी घेऊ पण नका. आणखी एक गोष्ट आहे की पॉलिसीच्या अटीचे तुम्ही उल्लंघन केले तर, आता पॉलिसीची अट म्हणजे काय असते की ते टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतात. जसं की धोकादायक खेळ, म्हणजे मौत का कुआ जे लोक करतात ना त्यांची पॉलिसी नाही घेत लवकर, कारण की ते कंटिन्युअसली त्याच कामात असतात. खाणकामगार जे असतात, राईट मायनर्स असतात, त्यांची पण पॉलिसी होत नाही लवकर, कारण की त्यामध्ये ते अटीचं उल्लंघन येतं, पॉलिसीच्या अटीचं उल्लंघन. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर दारूच्या नशेत अपघात होत असेल तर तुम्ही जर क्लेम करत असाल तर पोस्टमॉर्टम मध्ये ती रिपोर्ट येणारच आहे की याच्या रक्तामध्ये दारू मिळाली म्हणून. मग अशा वेळेस सुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो, तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. बरं, आता हे सगळे क्लेम जर रिजेक्ट होत आहे तर तुम्हाला एक अशी पॉलिसी पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या कुटुंबियाचा फायदा होईल, तुमचा पण फायदा होईल, तुमची इन्व्हेस्टमेंट पण होईल आणि शिवाय तुम्हाला लाईफ इन्शुरन्स सुद्धा मिळेल. तर हे सगळं मिळवायचं असेल तर अगदी थोडी 4,500 दर महिना किंवा 5,000 रुपये महिन्यापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. त्यासाठी काय करायचंय, या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला जर टर्म इन्शुरन्स पाहिजे असेल तर फक्त 900 रुपये महिन्यापासून सुरुवात होत आहे. तर मग तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा इथे कॉल करू शकता. आता एवढं सगळं कशासाठी सांगितलं मी, की जर पॉलिसी क्लेम रिजेक्ट होत असेल पॉलिसीचा. आता होऊ नये याच्यासाठी काय करायचे, याच्यासाठी सगळ्या याच्या अपोजिट करायचं. म्हणजे काय करायचं नेमकं, म्हणजे क्लेम रिजेक्शन होतोय किंवा आपण माहिती भरतोय त्याच्या आधी संपूर्ण माहिती खरी द्यायची आणि माहिती भरल्यानंतर किंवा तुमच्या घरी आल्यानंतर डॉक्युमेंटेशन ते चेक करायचं की हे आपल्या बरोबर आहे की नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, पॉलिसी चालू स्थितीत ठेवायची, म्हणजे पॉलिसी तुमची कंटिन्युअसली रनिंग मध्ये पाहिजे आणि तुमचे हप्ते सुद्धा त्यासाठी वेळेवर गेले पाहिजे. सर्व कागदपत्र पॉलिसीचे असू द्या किंवा दावा करतानाची, क्लेम करतानाची सर्वच्या सर्व ओरिजिनल व्यवस्थित जपून ठेवा आणि पॉलिसीचे डॉक्युमेंट घरी आल्यानंतर पॉलिसीचे अटी व नियम वाचा. त्याचे अपवाद काय आहे, त्याची कालमर्यादा किती आहे ते समजून घ्या आणि त्याच्यानुसार क्लेम करा. मित्रांनो, या पॉलिसीच्या शेवटी हे बघा, क्लेम जर करायचं असेल तर इथे हा नंबर दिलेला आहे. तुम्ही जर माझ्याकडनं पॉलिसी घेतलेली आहे आणि तुमचा किंवा तुमच्या कुटुंबियांचा काही अडचण येत आहे तर अशा वेळेस तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. आता तुम्हाला मी पुढचे 25 वर्ष 1,36,000 रुपये देणार, हो, गॅरंटीने देणार आणि ऍडिशनल त्याच्यानंतर तुम्हाला 11 लाख रुपये सुद्धा देणार. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये पर इयर भरायचे आहे, फक्त 10 वर्षाकरता. म्हणजे तुमची गुंतवणूक फक्त 10 लाख रुपये आहे, ती पण 1 लाख रुपयाच्या हिशोबाने. आणि तुम्हाला मिळणारे जवळपास बघून घ्या, 1,36,000 म्हणजे 25 लाख तर इथेच होता, प्लस 11 लाख म्हणजे 36 लाख इथेच, आणि हे वरचे 36,000 पुढच्या 25 वर्षासाठी, जे की पकडलेले नाही. म्हणजे 40-45 लाख रुपये तुम्हाला आरामात मिळत आहे तुमच्या 10 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर. इन्व्हेस्टमेंट सर्वच्या सर्व गॅरंटीने मिळणार आहे. आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील, व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगतील, अडचणी, शंका, कुशंका सर्व दूर करतील. त्यानंतरच तुम्ही पॉलिसी घ्या. घ्यायची नसेल तरी काही अडचण नाही, माहिती तुम्ही घेऊ शकता. यासाठी माझा नंबर पण दिलेला आहे, त्यावर कॉल करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.